सीएनजीच्या तुटवड्यामुळे उद्या दुपारपर्यंत मुंबईकरांचे हाल। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील 164 सीएनजी पंप सध्या बंद। घरगुती ग्राहकांना अखंडित पुरवठ्यासाठी कंपनीचे प्राधान्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे उद्या भाजपत प्रवेश करणार। विधानसभेला हिरे यांनी दादा भुसेंना दिलं होतं कडवं आव्हान। नाशकात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता। नेरूळमध्ये शिवरायांचा पुतळा अनावरण केल्याने अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल। तर शिवरायांसाठी कितीही गुन्हे अंगावर घेईन, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंचे कौतुक। शिवभक्तांच्या आंदोलनापुढे पुण्यातील प्रशासन नमलं। खडक तहसील कार्यालयामध्ये पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवला जाणार। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढच्या 1 ते 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता। डिसेंबर महिन्यात 13 किंवा 14 तारखेला मतदान होण्याचा अंदाज। चंदगड नंतर कागल नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील बैठकीमध्ये निर्णय। उद्या कोल्हापूरमध्ये मुश्रीफ आणि घाटगे एकत्र पत्रकार परिषद घेणार। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत। युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांनी भरला अर्ज। वंचित बहुजन आघाडी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासह एकत्र लढणार। कणकवलीमध्ये शिंदे सेनेचे शहर विकास आघाडीला पाठिंबा। शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज। नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र। कणकवलीमध्ये नितेश राणे विरुद्ध निलेश राणे आमने सामने। एससीतील ज्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं। सरन्यायाधीश भूषण गवईंचं विधान। आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळायला हवा, सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानं चर्चा। मुरलीधर मोहोळ आणि रणजितसिंह निंबाळकरांच्या प्रचारावेळी दमानिया कुठे गेल्या होत्या, सुषमा अंधारेंचा सवाल। अजित पवारांनी राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमानियांचा आरोप। अजित पवारांनी मुंबईतील रुग्णालय पीपीपी तत्वावरती तेरणाला दिल्याचा दावा।